हा त्यातच नंतर दाबून काय राहिलं नाही आता काय ठेवलं ना ठेवलं गुलाल लावा की नमस्कार शेतकरी मित्र हो. आज माझ्या केळीची लागवड चालू आहे. तुम्ही पाहू शकता या अशा प्रकारे रोपांची लागवड करून घेऊन राहिलो मी. हा माझा म्हणजे 2500 झाडांचा प्लॉट आहे. मी हमेशा जैनची केळी लावत असतो मित्र हो, पण ह्यावेळेस जैनचं रोपांची खूप अशी शॉर्टिंग होती. त्याच्यामुळं नाव आम्ही कंपनीला देऊन ठेवलं होतं, पण कंपनीचंच तिकून नकार आल्यामुळं म्हणलं आता थांबून काही पर्याय नाही. त्याच्यामुळं आम्ही दुसरी म्हणजे कॅलस बायोटेक कंपनी म्हणून एक, तर या कॅलसचं रोपाची निवड केली मित्र. तर आज सकाळपासून म्हणजे आज जवळपास 13 नोव्हेंबर 2025 वार गुरुवार या रोजी माझ्या केळीची लागवड चालू आहे. तुम्ही पाहू शकता 6 बाय 5 या अंतरावर मी केळीची लागवड करतो आहे. माझा पहिला जैनचा प्लॉट आहे मित्र, एक 2000 खोडांचा. आता जवळपास तो 1 महिना हार्वेस्टिंगला बाकी. तर सांगायचं तात्पर्य एवढंच की आज जर केळीचे रेट पाहिलेत तर अक्षरशः शेतकरी भिकेला लागायसारखे रेट आहे मित्र. कारण की व्यापाऱ्यानं म्हणजे अशी एकजूट केली की काय झालं काय नाही एकाएकी भाव पाडलेत. आता पहिलेही तितकाच माल हार्वेस्टिंग व्हायचा, आताही तेवढाच होऊ राहिला आहे. पण जसं की त्याला तर असं वाटायला लागलं की आता कुठून जास्त माल आला की काय, एकदम भाव पडलेत. शेतकऱ्यांना असा प्रश्न झाला आहे आता की केळी लावावं की नाही लावावं. आता मी 3-4 वर्षापासून केळी करतो मित्र, पण ओव्हरऑल आता मागचे वर्ष मला चांगले राहिलेत. जवळपास 10 रुपये 15 रुपये 18 रुपयापर्यंत असे भाव मला 2-3 वर्षापासून भेटत आहेत. पण आज आता माझी म्हणजे केळी लागवड चालू आहे. भाव 2 रुपयापासून तर 5-6 रुपयापर्यंत चालू आहे. आज डोक्यात असा विचार येतो की केळी लावावं की नाही लावा. बरं नाही लावा तर असं वाटतं एक मन की केळीपेक्षा ऊस परवडेल, निदान त्याचं हमी भाव आहे. पण मग परत एक डोक्यात येतं मित्र की ऊस म्हणजे कारखानदारी लोकांचं, त्याला काही कुठलं मार्केट नाही काय नाही, त्याचा घेणारा देणारा फक्त राजकारणी. कारण की कारखाने म्हणलं तर पूर्ण राजकारणाची, आणि राजकारणात काय चालू आहे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे मित्र. राजकारण आहे ना म्हणजे हद्द सोडली, त्याला काही घेणंच राहिलं नाही शेतकऱ्याशी. कशी जागा कशी मरा, शेतकऱ्यांना शेती कशी करायचं म्हणजे त्याचं फक्त एकच चाललं, हा ह्या पक्षात गेला तो त्या पक्षात गेला. त्यांचं विलक्षण आलं की त्यांच्या पेरण्या करत सुटते ना, आपले बी शेतकरी लोक त्यांच्या मागे झेंडे घेऊन नाचते. त्याच्यामुळं तर त्याचं शिजू राहिलं. जाऊ द्या, हे असं चालूच राहणार आहे, एक कलियुग आहे मित्र. पण केळीचे पडलेले भाव लक्षात घेऊन हार मानून तर काही चालणार नाही. कारण की हार मानावं तर मग शेतकऱ्यांना करावं काय, आणि शेतकऱ्याच्या पाचवीलाच पुंजलेलं आहे. या असे दलिंद्री जीवन त्याच्या माथी मारून दिलं आहे. त्याला भाव असो नसो काही कोणाला त्याची काळजी नाही, काही नाही मित्र. तुम्ही पाहू शकता असे 5 बाय 6 वर माझी लागवड चालू आहे. आज आमचा अर्धा प्लॉट लावून झाला आहे. वरती एका प्लॉटला त्या सबलाईनपासून काल भिजवलं होतं मित्र. तर आज वापसा कंडिशनवर रान आल्यामुळं आज आम्ही तितकं लावलो आहे. आणि आता कॅरेट वगैरे गुंडवून आम्ही चाललो आहे घराकडे. कारण की खालचा जो पट्टा आहे तो पट्टा जास्त भिजेले, आज त्याच्यात वापसा नाही. त्याच्यामुळे तो पट्टा आम्ही उद्या लावू. आता मित्र हो, एक मन म्हणायचं की केळीपेक्षा डाळिंबाकडं वळावं की काय. कारण की मी पहिले डाळिंबाचा शेतकरी, जवळपास 10 वर्ष मी डाळिंबाची शेती
अगदी सक्सेसफुल केली. पण मधल्या काळात तेल्यानं खूप थैमान माजवलं आमच्या गावामध्ये. त्यामुळं तेल्या आल्यामुळं आम्ही बाग काढून टाकली. आता बाग काढून जवळपास 5 वर्षाच्या वर झालेत. असं वाटलं होतं परत रिपीट बागाकडं, डाळिंब बागाकडं वळावं. पण ज्यावेळेस आम्ही डाळिंब करायचो मित्र, त्यावेळेसचा डाळिंबाचा भाव, त्यावेळेसचे खता औषधाचे भाव, त्यावेळेसच्या लागणाऱ्या फवारण्या, वॉटर सोल्युबल खत, याची जर तफावत पाहिली तर डाळिंबाच्या भावाची आणि शेतीला लागणारे खत औषध याच्या भावाची कुठंच ताळमेळ खात नाही. त्याच्यामुळं असं वाटलं सालं ज्यावेळेस आम्ही फवारा करायचो, माझा 3 एकरचा बाग होता, तर 3 एकराला माझी एक फवारणी जर समजा त्यावेळेस 1000 रुपयात होत असेल, तर ती फवारणी आज मला 2500, 3000, 4000पर्यंत जायला लागली. जो बेसल डोस माझा खताचा 2-2.5 हजारात व्हायचा समजा एक उदाहरण, तर तो आज 5-6 हजारपर्यंत गेला आहे. 05234 सारखे वॉटर सोल्युबलचे त्यावेळेस मी 2100 रुपयाला बॅग आणायचो मित्र, ती आज 6500 रुपये, 7000पर्यंत गेली. म्हणजे प्रत्येक खताचे भाव 5-5, 6-6, 7-7 पटीने वाढले आणि तेवढे रेट डाळिंबाला नाही. त्यामुळे एक विचार केला की साला कमी का भाव होत नाही, पण आपण केळीकडं परत वळायलाच पाहिजे. ऊसाचा विचार केला, पण ऊस असं आहे आज रोजी चालले अफवा 3000 आहे, 3500 भाव देणार आहे अमकं टमकं. पण मला माहिती आहे ऊसाचा खेळ, कारण की ऊस म्हणजे राजकारणी. तिथं आलं राजकारण. राजकारणी लोकांचं असं आहे मित्र, आज 3000 काय 3500 देतील, पण पुढच्या वर्षी अशी खोलून हाणतील ना शेतकऱ्याची की पळता बाई थोडी होईल शेतकऱ्याला. त्याच्यामुळं असं वाटतं आपलं 4 रुपये जाऊ, 5 रुपये जाऊ, केळी लावायची, सुखानं तिच्यात काम करायचं, नांदायचं, जा तिकडं. कारण की कितीही चांगला माल काढा, काही करा, शेतकऱ्याला काही घेणं म्हणजे कोणाला काही घेणं नाही शेतकऱ्याशी. तुम्ही पार असा काचासारखा बी माल दिला तर तो मातीमोल भावातच जाणार. त्याच्यामुळं असं वाटतं कमी पैसा आलाच चालतो, पण कमीच खर्च करायचा आणि कमीच पैसा घ्यायचा, जाय तिकडं. तर असं मित्र, राजकारणाबद्दल मी असं बोलतो तर माझं काही राजकारणाशी वैर नाही, काही कोणाची वैयक्तिक पक्षासाठी काही मी बोलत नाही. पण एक मनात भावना उत्पन्न होती, हे शेतकऱ्याची दलिंद्री कधी सुधारण का नाही हेच विचार येतो, म्हणून थोडाफार कधीमध्ये बोलतो. तर चालेल मित्र, असेच आता इथून पुढं नवनवीन व्हिडिओ घेऊन येत जाईन. आता आज माझी अर्धी लागवड संपलेली आहे, तर आज आता उद्या हे खालचं जे रान राहिलं आहे ते रान माझं लागवडीसाठी उद्या वापसावर आलं की मी ते लावणार मित्र. तर अशा रीतीनं माझा 2500 खोडांचा हा प्लॉट आहे. आणि कॅलस बायोटेक कंपनीचं रोप मी यंदा पहिलीच बार लावतो आहे. हो आता कुठपर्यंत साथ देतं काय. आम्ही जैन कंपनीकडेच होतो पहिले, पण जैननं रोप द्यायला नकार दिल्यामुळं म्हणलं एकाच कंपनीच्या भरोश्यावर बसून काही चालणार नाही. त्याच्यामुळं एक नवीन पाऊल टाकून पाहिलं आहे, पाहू आता काय पदरात पडतं ते. तर ठीक आहे मित्र.